गेल्या वेळेस आदिवासी मुलं शिकण्यासाठी आलेले होते, तर त्यांनी सुद्धा बेसिक कसा असतं म्हणजे वारली पेंटिंगच्या मागे जो बेस बनवलेला तुम्ही जो कलर बघताय तो कलर नाहीये, तो काव असते ना, काव आहे, शेण आहे, तर त्याचा बेस कसा बनवायचा कापडावरती आणि त्याच्यावरती वारली पेंटिंग कसं काढायचं हा पूर्ण भारतीय मध्ये घेतला जातो। तर महाडमधला प्राईड इंडियन एक आदिवासी वाडीची लोक आणलेली मुलं, तर त्यांना पूर्ण आपण ट्रेनिंग दिलेलं तर बाबा पहिल्या दिवशी त्यांना बेस बनवायला शिकवलं, नंतर ड्रॉ करायला शिकवलं, तर जेणेकरून तुम्ही एक भिंत जरी केली एका पेंटिंगची किंमत म्हणजे एका सिम्बॉलची किंमत वारली पेंटिंगची ही सुरुवात अशी होती की तुम्ही लाखो रुपयापर्यंत कमवू शकता। भिंत असेल, तुम्ही साड्या असेल, बेडशीट असेल, आता पर्सवरती पण केलेला, असं वेगवेगळ्या ठिकाणी वारली पेंटिंग हा कोर्स चालू शकतो। तर वारली पेंटिंग हा सुद्धा कोर्स जनरेशन मध्ये घेतला जातो। त्यासाठी तुम्ही बघा इलेक्ट्रिशियन, प्लंबिंग, वेल्डिंग असे वेगवेगळे कोर्सेस मुलांसाठी सुद्धा जनशिक्षण मध्ये घेतले जातात। कोरोना काळात मुलं घरी बसली, मुलांना व्यवसाय नव्हता किंवा जॉब म्हणून कमी केलं कारण की कोरोना असल्यामुळे संपर्क सगळ्यांनी तोडलेले एकमेकांशी, तर त्यावेळेस तुम्ही जर क्लासेस केले मुलांना तर घरगुती उपकरणे त्यांना दुरुस्त करता यावी या उद्देशाने जनशिक्षण मध्ये क्लासेस सुरू केले, तर ते महिलांसोबत पुरुषांना सुद्धा जनशिक्षण क्लासेस देतात।